सह्याद्री बुलेटिन मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन। नमस्कार, मी साक्षी। न्यूज 24 सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत। पाहूया देश विदेशासह राज्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री बुलेटिनमध्ये। महाविकास आघाडीच्या बारामती लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांच्या प्रचारासाठी पुण्यात सभा पार पडली। या सभेला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, बाळासाहेब थोरात उपस्थित होते। यावेळी उद्धव ठाकरे यांनी भाजप, पंतप्रधान नरेंद्र मोदी, एकनाथ शिंदेंशी, शिवसेना, अजित पवार यांच्यावर हल्लाबोल केला। नरेंद्र मोदी यांनी शरद पवारांवर भटकती आत्मा असं म्हणत केलेल्या टीकेवर उद्धव ठाकरेंनी वकवकता आत्मा म्हणत प्रत्युत्तर केलंय। एखाद्या व्यक्ती रोज बडबड करत असेल त्याला रोज उत्तर देता येत नाही। वारंवार बडबड करणाऱ्याची जागा कुठे असते हे तुम्हाला चांगलंच माहीत आहे, मला सांगायची गरज नाही, अशी टीका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरेंचं नाव न घेता केली आहे। महाराष्ट्र दिनानिमित्ताने नागपुरातील कस्तुरचंद्र पार्क मैदानावर शासकीय ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पडला। यानंतर माध्यमांशी बोलताना फडणवीसांनी प्रतिक्रिया दिली। महायुतीत ठाण्याच्या जागेचा तिढा अखेर सुटला आहे। नरेश म्हस्के यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले असून अधिकृत उमेदवारी जाहीर करण्यात येणार आहे। काल झालेल्या बैठकीत अंतिम निर्णय झाल्याची माहिती मिळाली आहे। मुंबई पुणे महामार्गावर अपघाताचं प्रमाण सातत्याने वाढत आहे। त्यातच एका भीषण अपघातामुळे जुनी पुणे महामार्ग पुन्हा एकदा चर्चेत आला आहे। जुनी मुंबई पुणे महामार्गावर लोणावळ्यातील खंडाळा येथे भीषण अपघात झाला आहे। एका अवघड वळणावर पती पत्नी मोटारसायकलवरून नवी मुंबई येथून पुण्याला दिशेने जात असताना खासगी बस खाली येऊन अपघात झालाय। महाराष्ट्राचा स्वाभिमान काय असतो हे लोकसभा निवडणुकीच्या आम्ही महाराष्ट्राच्या लुटारूंना दाखवून देऊ, असा इशारा उद्धव ठाकरेंनी दिला आहे। महाराष्ट्र दिनानिमित्त हुतात्मा स्मारक येथे रात्री उद्धव ठाकरेंनी आदरांजली वाहिली। उद्धव ठाकरेंसोबत आदित्य ठाकरे, सुनील शिंदे उपस्थित होते, त्यावेळी ते बोलत होते। सह्याद्री बुलेटिन मध्ये घेऊया छोटीशी विश्रांती। रोखोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची। न्यूज 24 सह्याद्री। विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। पाहूया पुढील बातम्या। महाराष्ट्र राज्य स्थापना दिनानिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हुतात्मा चौकातील हुतात्मा स्मारकाला अभिवादन केलं। त्यानंतर त्यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केलंय। एकनाथ शिंदे यावेळी महाराष्ट्र राज्याची प्रगती, नरेंद्र मोदी यांचं काम, नाशिक आणि ठाण्याच्या उमेदवार यावर भाष्य केलंय। पुण्यातील तापमानात सातत्याने वाढ झाली आहे। या कडाक्यामुळे पुणेकर चांगलेच हैराण झाले आहेत। राज्यातील सर्वाधिक तापमान पुण्यात नोंदविण्यात आलं आहे। पुण्यातील तापमान चंद्रपूरपेक्षा जास्त आहे। पुण्यातील तळेगाव ढमढेर परिसरात राज्यातील उच्चांकी 44 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे। त्यासोबतच सोलापूरमध्येही 44 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे। या वाढलेल्या तापमानामुळे दुपारी पुण्यात अनेक परिसरात शुकशुकाट दिसत आहे। सोबतच पुणेकरांची जीवाची लाहीलाही होताना दिसत आहे। महाराष्ट्र लुटला जात आहे आणि लुटारूंच्या हाती महाराष्ट्र जिला जात आहे, अशी टीका उद्धव ठाकरेंनी विरोधकांवर केली आहे। उद्धव ठाकरे यांनी मी 2.5 वर्ष एकत्र काम केलं आहे, आमच्यात कुठेही मतभेद नव्हता, त्यांनी कुठे आणि कधी लुटालूट झाली हे सांगावं, असा प्रश्न उपमुख्यमंत्री अजित पवारांनी उद्धव ठाकरेंना उपस्थित केलाय। महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या 64व्या वर्धापन दिनानिमित्त अजित पवार यांनी पोलीस कवाय मैदान येथे झालेल्या कार्यक्रमात राष्ट्रध्वज फडकवून राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली। त्यानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी विविध विषयांवर भाष्य केलंय।
देशातील विविध राज्यांमध्ये उन्हाच्या झळा बसत आहेत. महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला असला तरी काही जिल्ह्यांमध्ये उष्णतेची लाट असण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. मुंबई ठाणे शहरात हवामान विभागाने पुढील 24 तासात उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे. मुंबई ठाणेसह कोकणात उष्णतेची लाट येण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी आरोग्याची काळजी घेणं आवश्यक आहे. सलग 2 वेळा खासदार झाल्यानंतर श्रीरंग बारणेंनी हॅट्रिक साधण्यासाठी शड्डू ठोकले. मात्र ज्यांच्या जीवावर बारणेंनी तिसऱ्यांदा दिल्लीवारी घडवली आहे ते महायुतीतील घटक पक्ष बारणेंच्या पायात पाय घालत असताना दिसतेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेनंतर ही खतखत कायम असल्यानं दिल्लीतील 6 जणांचं पथक आता मावळ लोकसभेत येऊन धडकलं आहे. स्वतः बारणेंकडून त्यांची माहिती माध्यमांना देण्यात आली आहे. सह्याद्री बुलेटिन मध्ये इथेच थांबतोय. तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री. शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची. न्यूज 24 सह्याद्री.